जय गोविंद गोपालं तारय 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 मात्वं तव पदयुगलं नमाम्यहम्. या दिव्य मंत्रोच्चाराने पावन झालेल्या श्रीपूर नगरीत म्हणजेच आजच्या श्रीगोंद्यात आषाढी एकादशी 2026च्या निमित्ताने श्री लक्ष्मी पांडुरंग मंदिर ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत. ही भूमी केवळ ऐतिहासिक नाही तर संत, साधू संत, भक्ती, तपश्चर्या आणि अध्यात्मानं पावन झालेली आहे दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. पांडुशर्मांच्या अखंड भक्तीला प्रतिसाद देत भगवान श्री विष्णूंनी येथे पांडुरंग या दिव्य स्वरूपात प्रकट होऊन या भूमीला अनंत आध्यात्मिक वैभव प्रदान केले. स्वर्गीय एकनाथ सदाशिव जोशी लिखित श्रीपूर महात्म्य या ग्रंथाच्या 11व्या अध्यायातील 5व्या ओवीत एक अत्यंत मर्मस्पर्शी उल्लेख येतो. जोवरी पांडुरंग होता अज्ञात, तोवरी विठ्ठल नामेच तो होता ख्यात. या एका ओवीत श्रीपूरच्या आध्यात्मिक इतिहासाचे आणि पांडुरंग या नाममहिमेचे गूढ सामावलेले आहे. पांडुरंग हे नाव कोठून आले? श्रीपूरचे या नावाशी नाते काय? सरस्वती चंद्रभागा क्षेत्राचं महात्म्य काय? आणि श्री बालाजी, श्री पांडुरंग व श्री विठ्ठल यांच्या अवतार प्रवासामागील अद्भुत रहस्य काय? या सर्व प्रश्नांचा संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण आणि रसाळ उलगडा सुप्रसिद्ध संत अभ्यासक डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे आपल्या ओघवत्या वाणीतून करणार आहेत. एकादशीच्या या पवित्र पर्वावर इतिहास, अध्यात्म, भक्ती आणि संशोधन यांचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. चला समजून घेऊया डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून श्री पांडुरंग क्षेत्र. पांडुरंग क्षेत्रामध्ये साष्टांग चंद्रोकर आपण सगळे राधा लक्ष्मी पांडुरंग बुद्ध आहात. आपल्यालाही सर्वांना वंदन आहे. या ठिकाणी साल 26 या वर्षामध्ये पांडुरंग क्षेत्रामध्ये येण्याची ही वेळ ती तिसरी वेळ. पांडुरंगाच्या काय मानात आहे हे पांडुरंगानंच माली, पण ते खेचून इथे मात्र मला घेऊन येलंय असं दिसतंय. पांडुरंग क्षेत्रामध्ये पांडुरंगाचं चिंतन करण्यासाठी आषाढी एकादशीच्या देवशयनी एकादशीच्या मुहूर्तावर आपण सगळे जमून गेलो. तिकडे चंद्रभागेच्या तीरी अवघा महाराष्ट्र उसळला. महाराष्ट्राच्या एवढंच चाले आंध्र, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या सर्व विभागांमधून पांडुरंगाच्या ओढीनं वारकरी पांडुरंगमय हो पंढरीमध्ये आज तृप्त होत आहे. पंढरीचा वास कर्मभागे स्नान आडिक दर्शन विठोबात एवढीच आस सगळ्यांच्या मनामध्ये आहे.
आणि तो पांडुरंग कुठलीही निमंत्रण पत्रिका न टाकता, कुणालाही कोणत्याही ग्रुपवर मेसेज न टाकता मनोमनी हात आषाढी एकादशी अजून महिना दीड महिना दाम बसते, तोच मन चलक्षे होत, पुरावत, ओढ लागते, राहत नाही, एक एक दिवस बोलायला लागतो. महाराज मंडळींचं नियोजन सुरू होतं आणि वारीमध्ये जाण्यासाठी एकेकाची नाव नोंदणी सुरू. छोट्या छोट्या दिंड्या गावागावातून मोठ्या नदीशी संगम व्हावा अशा तऱ्हेनं मोठ्या मोठ्या दिंड्यांना येऊन मिळला. आणि अखेर दशमीच्या दिवशी भक्तांचा सागर, भक्ती सागर पांडुरंगामध्ये निर्माण. हा भक्ती सागर जिथे उसळतो त्या भक्ती सागराला जिथे उधार येतं, त्या भक्ती सागराला जेथे भरती येते ते वाळवंट चंद्रभागेचं वाळवंट म्हणून म्हणत ना. आणि ही चंद्रभागा आहे ना, ही चंद्रभागा श्रीगोंद्यातून पंढरपूर. आपण किती भाग्यवान आहोत का. सरस्वतीच चंद्रभागा लायके, सरस्वती चंद्रभागा झाली की पांडुरंग क्षेत्रातून विठ्ठल क्षेत्रापर्यंत ही नदी जाते. म्हणजे आपण जिथे राहतो आपण तो या भक्ती साखर आता उडवय. इथून भक्तीची सुरुवात होते. इथे शेजारी राधा लक्ष्मी नांदते. मी सारखा राधा लक्ष्मी राधा तुम्ही असं म्हणतोय. भक्ती म्हणजे राधा, भक्ती म्हणजे प्रेम. राधेसारखी भक्ती केली की अद्वैत साधन झाले. आणि त्या अद्वैताची आस लक्ष्मींच्या मनात होती. म्हणून विष्णू भगवंतांच्या आज्ञेनं प्राती सरस्वतीच्या तीरावर लक्ष्मी देवी आलं. मनात राधा भाव जागते. राधा भाव म्हणजे म्हणून ती लागते येऊ. आणि म्हणून त्या नुसत्या लक्ष्मी नाही, त्या पांडुरंग भक्त लक्ष्मी आहे. इथून भक्तीची सुरुवात. भक्ती कशी करावी, किती करावी, ती राधेसारखी असावी याचा वस्तुपाठ देण्यासाठी लक्ष्मीने प्रथम अवतरले. इथे अवतरल्या म्हणजे कुठे अवतरले. आजच्या आपला चिंतनाचा विषय आहे पांडुरंग खेद. पांडुरंग क्षेत्र असं जेव्हा आपण म्हणू, क्षेत्र म्हणजे भूमी. पण नुसती भूमी असते का. त्या भूमीला जेव्हा क्षेत्र असं आपण म्हणतो त्यावेळी पावित्र्य व्रत केला.
क्षेत्र म्हणलं की पावित्र्य बनलं. आणि हे तर पांडुरंग क्षेत्र आहे, पुस्तक क्षेत्र नाही, पांडुरंग क्षेत्र आहे. पांडुरंग म्हणजे भगवान विष्णू, भगवान कृष्ण. आणि त्या कृष्णाशी अद्वंत होण्यासाठी एवढा प्रपंच करू, द्वापारातला अवघा प्रपंच करू तुझा अद्वैत पता आला नाही म्हणून अद्वैताची आश घेऊन लक्ष्मी देवी प्राती सरस्वतीच्या तीरावर आहे. त्याला अज्ञान दिली होती, प्रत्यक्ष ती दृष्टीने की तुम्ही वैकुंठ निर्माण करा पाहिजे. वैकुंठ हे भगवंतांचं राहण्याचं की काय, म्हणजे तुम्हाला कोणाला पत्र पाठवायचं असेल मग बोलताल तर मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा, देश वगैरे वगैरे सगळं असं टाकलं तर पत्र दिसेल. विष्णू भगवंतांनी सांगितलं वैकुंठ उभं करा. वैकुंठ वैकुंठ म्हणजे काय, जिथे सगळ्या वासना कुंठित होऊन जातात, नाहीशात होता आणि एकच भावना शिल्लक राहते, मीच पांडुरंग, मीच विष्णू, मीच ब्रह्म. आत्मसाक्षात्कार, अहम ब्रह्म हा स्त्री असं वाटाया. हे कशाने होत, सतत 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 त्याची आस वाटली होत. विठ्ठलापाशी गेलो आणि विठ्ठल होऊन ठेवलो, ही जी अवस्था आहे ना, ती अवस्था बोलले, ती अवस्था अनुभवणं म्हणजे भक्तीची परमोच्च शिखरावर जाणं. भक्ती परमावधी गाठी. ही परमावधी गाठण्यासाठी प्रत्यक्ष लक्ष्मी सुद्धा राधेच्या भावानं या ठिकाणी येऊन आणि त्यांनी इथे वैकुंठ भूमी निर्माण करायचं ठरवलं. ही जी वैकुंठ भूमी निर्माण केली ती झाली पांडुरंग क्षेत्र. ही वैकुंठ भूमी कशी आहे लक्ष्मी देवींची. लक्ष्मी देवी म्हणजे आपल्या सर्वांच्या श्री आहे, दामाजी दत्त आहे. लक्ष्मी देवी म्हणजे तामाजी पंत आहेत का, आणि ते आपल्याजवळ काहीच चालत नाही. त्यांनी श्री व्यवसायावर ही भूमी निर्माण केली. श्रीयंत्र आपल्या सगळ्यांना श्रीयंत्र माहिती आहे ना, तर ते चित्र पाहिलं असेल, एखाद्या अष्टकोनी पोस्टलासारखं ते चित्र असतं. ते श्रीयंत्र अनेकदा आपल्याला आपले गुरुजी, आपले गुरुनी, एखादा ज्योतिषी आपल्या घरामध्ये तारीफले असे तर ते श्रीयंत्र देवघरात ठेवा आणि त्याची पूजा करा असं सांगलं. ते श्रीयंत्र इथे आखलं लक्ष्मी देवी प्रत्यक्ष आखे. त्याचा पुराणा नाही, तुम्ही होते का त्यावेळी त्या आखत होत, त्या दोरी विरी धरा. आणि आर्किटेक्ट कोण, हे कसं सांगतो तुम्ही आलं लक्ष्मी देवी आर्किटेक्ट काय कमी आहे. लक्ष्मी देवीच्या सगळ्या प्रकृतीचं संचालन करणाऱ्या लक्ष्मी देवी सगळे जिंकला लागे. मान हाच माणूस कुठे जागा निघाला की सगळा आवडा मग त्याच्या बरोबर नाही. तसा लक्ष्मी देवींबरोबर सगळे देव. मग त्यात विश्वकर्मा होते का,
सगळे इथं अवतीर्ण जा. प्रत्यक्ष शिव हे कौतुक पाहण्याखाली उपस्थित आहे. प्रत्यक्ष शिव आणि त्या अष्टकोणीशाही यंत्राचा इथे विलास करू जा. दिक्पाल नेमळे अष्टभैरव बघा तुम्ही, त्यांच्या अष्टभैरवच तुमच्या गावामध्ये त्यांना अष्टरेखामा या भैरवनाथापासून त्या भैरवनाथ श्रीयंत्र तयार होतं की नाही बघा. हा आहे त्या श्रीयंत्राचा पुरा. असे अष्टभैरव दिक्पाल अष्टनिकांना नेमांके आणि राधा लक्ष्मी ह्याला बसे भजन बरोबर आहे. विष्णवे नमो विष्णवे नमहार भजन सुरू आहे. या क्षेत्रामध्ये आमचे पांडुरंगी ज्यावेळी आले त्यावेळी त्यांना गालव मुनींनी सुद्धा एक मंत्र दिला. त्या तारक मंत्र असं नाव विश्वनाथ जोशींनी दिलेला. एकनाथ जोशींनी श्री कुर महात्म्यामुळे आपण सगळे एकदा त्या मंत्रानं जपतो. मी सांगतो माझ्या पाठीमागे तुम्ही मान. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. जय गोविंदा जय गोविंदा जय गोविंदा गोपाल. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. तारय 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 मात्वं तव पदयुगदं नमाम्यहं. तारय तारय हृदयकुदं तारय 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 त्वामं. तारय 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 मात्वं आदय बाले आदय वाग्वम तव पदयुगलं नमाम्यहं. पदयुगल नमाम्यहं. तव पदयुगलं नमाम्यहं. पदयुगल नमाम्यहं. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपाल. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपाल. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपाल. तारे तारे माकुम तारे तारे माकुम तारे तारे माकुम तारे तारे माकुम. तव पदयुगलं नमाम्यहं. तव पदयुगलं नमाम्यहं. तव पदयुगलं नमाम्यहं. तव पदयुगलं नमाम्यहं. पांडुरी वरदा पांडुरंग हई. पांडुरुनींना हा मंत्र वशिष्ठांचे नाकू आणि पांडुमुनींचे सद्गुरू गालव मुनी. गालव मुनी या क्षेत्रामध्ये येतात. सरस्वती टिळी येतात. त्यांचा संबंध विश्वामित्रांशी होता. त्यांचे दोन बंधू इथे शेजारी शेजारीत राहतो. म्हणजे वशिष्ठांचे 3 नातनं इथे शेजारी शेजारी जाणलं. हे पांडुरंग क्षेत्र कसे पहा गमतीशीर. त्या सगळ्यांची नावं तुम्ही ऐकली की थेट तुम्ही इतिहासामध्ये जाता. त्यातले एक पाराशर
ज्यांच्या घरात महाभारत घडलं त्यांचं झालं पारनेचे पाराट. दुसरे सारस्वताची सरस्वती इथं आणली. लक्षात घ्या, सरस्वती इथं का प्रकट झाली, कुणामुळे राहील? सारस्वत ऋषींमुळे. लक्षात घ्या, सारस्वत हे गोत्र निर्माते ऋषी आहे. ते साधे नाही, गोत्र निर्माते ऋषी. आणि तिसरे गालमुनी. गालमुनी हे तर प्रकांड पंडित, मुखोत्तर पेत सरे. नुसतं तेवढं नाही, स्थापत्यशास्त्र निशानल आहे. स्थापत्यशास्त्र त्यांच्या नावावर स्वतंत्र शैली आहे. स्थापत्यशास्त्राची ती शैली आहे गानव शैली या नावाने प्रसिद्ध असते. पांडव शैलीशी, पांडव सातत्य शैली जी आहे त्याच्याशी जुळती जुळती अशी ती शैली आहे. आणि इथे ही मंदिरं उभी आहेत, त्याचा मूळ पाया सरस्वती पीठावर गानव शैली उभा गेला. कारण हे पांडुरंग क्षेत्र आहे. आणि वशिष्ठ ऋषी हे तर प्रत्यक्ष श्रीरामांचे गुरु, पहिल्या सप्तऋषीतले वशिष्ठ. अगस्त्य ऋषींचे कनिष्ठ मधनु, त्याला एकच पुत्र होता शक्तिमान. ज्या शक्तिमानाचं नाव तुम्ही अनेकदा ऐकता तो खरा पुरुष शक्तिमान होता. विश्वामित्रांनी सुद्धा त्याच्याशी स्पर्धा करावी इतका तो शक्तिमान आहे. विश्वामित्र इतकं जवळ राहतात पारण्याच्या पलीकडं हरिश्चंद्रगडावर विश्वामित्राचं स्थान आहे. आणि त्याच्या पलीकडं वशिष्ठांचे ज्येष्ठ बंधू अगस्त्यांचं स्थान आपण सांगू सांगू. ही सगळी भूमी जी आहे ती ऋषींची भूमी. आणि ज्या ऋषींच्या सान्निध्यामध्ये सरस्वती नदी प्रकटली, प्राची सरस्वती अरण्य सरस्वती येऊन मिळाली होती अरबी समुद्रावर गुजरातवर. जशी नर्मदा गुजरातमध्ये येऊन मिळाली तशी सरस्वती सुद्धा तिथे येऊन मिळाली. उगम कुठे पावली? बद्रीनाथ, ज्याला आज आपण वैकुंठ म्हणतो. त्या वैकुंठामध्ये आपण प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घ्यायला जातो. त्या बद्रीनाथ मध्ये सरस्वती एकदम प्रकटी, उठून प्रकटी सांगता येत नाही. शोधायला गेलो तर त्याचा उगम शकत नाही. एकदम जो एवढा मोठा उदाहरण पडायला लागतो. काय तुम्ही जरी गेला बद्रीनाथला तर माना गावामध्ये जा. त्या माना गावामध्ये व्यासांची गुंफा आहे जिथे तरी पुराणे निमित्त आणि मुख्य म्हणजे भागवत लिहिलेले. त्या व्यासांच्या गुंफेपासून काही अंतरावर चालत गेलं पुढे स्वर्गा लोहिणीकडे जाणार लक्षाने की सरस्वतीचा उडवला. आपण सर्व नद्यांच्या बस्तीमध्ये असं ऐकत असतो की उगमापाची नदी उगत आपली थेंब 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 करत. छोटासा जिवंत झरा असतो, कधी नुसताच पाझर असतो. इथे एकदम ठसकुटी व्हावी तशी ती नदी अंगावर येतात, पाहून डोळे फिरतात. भयानक असं ते चित्र आहे. उमर आवत नाही तिले 5 मिनिट असणार बघितलं ती चक्कर यायला. खरोखर तशी अवस्था द्रौपदी देवी झाली. त्यामुळे त्यांना तिचाच देह विसर्जित करावा. ही नदी ओलांडून ऐकून जाणवलं ओलांड. भीमदेवांनी महाकाय असा पर्वत आणला आणि दोन्ही काठावर रोवला. भीम पूल तयार. त्या भीम कुलावरून सरस्वती देवींचं दर्शन हे जात असताना
आमच्यात रोस्तोनी माटेलं झाग ओळले तेवढी सापडलं द्रौपदीचं रूप पुराणांमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते साक्षात चंडिकेचं रूप आहे. त्या चंडिकेला सुद्धा घोर आली आणि तिथेच देह विसर्जन. द्रौपदीचं महानिर्वाणाचं स्थान तिथं आहे. ती सरस्वती नदी तिथे एवढ्या जोरात प्रकट झाल्यानंतर असं वाटतं की कदाचित याचं आता सगळं वाहून जाईल. जसं ढलकुटी वाहून जातं तसं वाहून जाईल असं वाटतं. पण ती किलो 2 मिनिट आपण पाहतो ना महालो ती बुकतो आणि पुन्हा ती नदी दिसत नाही. संस्कृती नमित्तमे वैचित्य. ती दिसते बुटतो, दिसते बुटतो, दिसते बुटतो असा तिचा प्रवास. नासाने सुद्धा अनेक फोटोग्राफ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना ती नदी दिसली पण ती अशा तऱ्हेने दिसल्या, कुठे सुप्त कुठे प्रकट. तिथून ते थेट कुरुक्षेत्रामध्ये प्रकट झाली. पेहवा ग्राम मध्ये तिथून पुन्हा ग्राम झाली कुरुक्षेत्रात. आपल्याला ती थेट दिसते गुजरातच्या आण्वी समुद्रापाशी. इथं तिथं आणि हे करत असताना सरस्वतीचं तेल लोकांना सहन होईना इतकं तेजस्वी ती असल्यामुळे तिला भूगर्भातून तिचा असं सांग. सरस्वतीचं तेज आपल्याला तरी कुठे सहन होतो. सरस्वती म्हणजे काय ज्ञान. आमच्या शेख मोहम्मद अली या सरस्वतीला म्हटलंय आम्ही ज्ञान गंगे ते रहिवासी सोळे ओळे कुठले माशी. शेख मोहम्मद अली ज्ञानगंगा असं म्हणताय. सरस्वतीचं स्पष्टीकरण काय ज्ञान. आणि ज्ञान कधी होतं जेव्हा सर्व संत परित्याग करून आपण त्या परमेश्वराचे अनुसंधान मानलो तेव्हा ज्ञान करतो. सगळं करून द्यावं इतकी एकाग्रता भक्तीमध्ये आठवल्या तेव्हा ते ज्ञान प्रकट. ज्ञान म्हणजे अध्यात्म, ज्ञान म्हणजे आत्मरूप. ते घडून ते आत्मरूप वाहून नाही राहिली. त्या आत्मरूपाचा ओघ देणारी म्हणजे सरस्वती. म्हणून सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ही ज्ञानाची देवता आहे. आपण तिला छान या कुंदे तुषारहार लोला या शुभ्रवस्तामृता या वीणावर करा या श्वेत पद्माधारा अशा स्थानावर येऊन बसतो. अगस्त्य ऋषींनी लिहिलेलं स्तोत्र आहे. हे स्तोत्र अगस्त्य ऋषींनी मिळते. सरस्वती ते 10-12 खंड्यांचं आहे. मला तू कोणा कळल्यांचं ते आहे. आपण त्यातनं एवढं एकच बनवली छान पण तेवढंच नव्हतं. पण ज्ञानाला सामोरं जाणं याची ताकद कमवावी लागते. ही आपल्याला आपण परीक्षा पास होतो. परीक्षा पास होणं म्हणजे ज्ञान मिळण्यात होते. ज्ञान होणं म्हणजे जाणीव होणं. त्या आत्मतत्वाची जाणीव. त्या आत्मतत्वाची जाणीव झाली की आषाढीचं शुभ बळ आपल्याला मिळत. प्रत्यक्ष सच्चिदानंद रूपाचं साक्षात दर्शन आपल्या काही झालं. ही सरस्वती. आणि म्हणून सरस्वती आणि सच्चिदानंद हे वेगळे नाही. तर त्या सरस्वती देवीला विष्णू भगवंतांनी म्हणजे महाविष्णूंनी वरदान दिलं. कोणतं वरदान दिलं की तू वळवा नाळाला सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेऊ शकशील. आणि जेव्हा तू प्राचीन होशील तेव्हा तुझ्यामधलं तेज हे अचूकच सर्वांना अद्वैताची सिद्धी प्राप्त करू दे.
असं गण प्राची होणं म्हणजे का? आपण आज एकदा काही मुलींची नावं प्राची ठेवू. प्राची म्हणजे तेजस्त्री, प्राची म्हणजे पूर्व दिशा, आणि पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे. सूर्य तेजस्वी हा ते एक नव्हे, लक्षावधी सूर्य परडावे एवढं ते रंगणात उंपावं. लक्षावधी सूर्य एकदम तळपायला लागले. हे सूर्य तळपायला लागलं तर आपलं काय उजू पाक एशीच लाव कर, एशी वाजवा कर. सहसावधी सूर्य एकाच वेळी तळपायला लागावे तेवढंच तेज त्या प्राची सरस्वतीमध्ये. ती प्राची सरस्वती पूर्वेला उगम पावली. सामान्य नद्या कशा असतात पहा, पश्चिमेला उगम पावतात, पूर्वेला वाहतात. सह्याद्रीमध्ये निर्माण झालेल्या नद्या या सगळ्या पूर्ववाहिनी झालेल्या दिसतात, आणि या पलीकडच्या बाजूला नद्या निर्माण झाल्या त्या जिथं निर्माण होतात तिथेच परत सरळ सागराला जाऊन मिळेल. सरस्वती ही मात्र पूर्वांचलामध्ये बद्रीनाथ उगम पावते आणि जाते पश्चिम किनाऱ्यावर, आणि पश्चिम किनाऱ्यावरून कुल्हावरून गुप्त स्वरूपामध्ये जी येते ती थेट श्रीगोंद, म्हणजे एवढं श्रीगोंदाचं महत्व आहे. हे पांडुरंग क्षेत्र, हे पांडू की नदी अगोदर आणि दंडनाशिमी आली हे लक्षात नाही. नदीचं प्राकट्य अगोदर झालं. असं काय श्रीगोंद्यामध्ये? श्रीगोंद्यामध्ये असं काय? श्रीगोंदा हे अष्टभैरवांचं स्थान आहे, पण ज्या अगोदर ते शिवांचं स्थान, ते शिवरूपच आहे. म्हणून इथं का 12 ज्योतिर्लिंग पाहायला मिळेल. शिवांनी या क्षेत्रामध्ये सरस्वती तीरावर विष्णू भगवंतांचं ध्यान केलं. शिव हे तर विष्णूंचे भक्त, शिवांपासून भक्तीचे पेज तर प्रिय. अच्छा, आणि म्हणून श्रीपूर महात्म्य वाचायला लागा तुम्ही की त्याच्यामधली पहिली कथा येते. स्कंद सगळ्या ऋषींना विचारता. स्कंद म्हणजे कार्तिक, शिवपुत्र षडानन, ज्याला स्नाहामुख आहे, षडमुख असे कार्तिकीय प्रकांड योद्धे, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ योद्धा मुनी असे विश्वामध्ये तर तो कार्तिकेय आहे. आणि कार्तिकेय हा सेनापतीच आहे, शिवांचा सेनापती आहे. त्या कार्तिकेयाने विचारलं ऋषींना, सगळे ऋषीच का आलेले होते. त्यामध्ये आमचे विश्वामित्र होते, गोटींत्र होते, अगस्त्य होते, भृगू होते, कर्तू होते, पुलह होते, पौलस्य होते, कितीतरी ऋषी सगळे स्कंदाला भेटायला गेलेले होते. आणि स्कंदाने विचारलं की जगामध्ये असं एखादं क्षेत्र आहे का? पहिला श्लोक आहे त्यातला पहा, श्रीपूर महात्म्यातला स्कंद उवाच असा म्हणून आलेला श्लोक आहे. एकनाथराव गोसावींनी स्कंद पुराणाचं जे अतिप्राचीन अशी त्यांना पोथी मिळालेली होती, ती पोथी संपादित करून श्रीपूर महात्म्यामध्ये घातली हो. संपूर्ण सगळे अध्याय त्याच्यामध्ये तसेच्या तसे कंद पुराणामधून त्या श्रीपूर महात्म्यामध्ये आले. त्याचा पहिला श्लोक असा आहे की असं कोणतं क्षेत्र आहे का या भूमीवर, या भूमीच्या ठिकाणी असं एखादं क्षेत्र आहे का जिथं तीर्थ श्रेष्ठ आहे, जिथं देवही सर्वश्रेष्ठ आहे आणि ही भूमी ही सर्वश्रेष्ठ आहे. असं कोणतं क्षेत्र आहे? या तिन्ही गोष्टी जिथं श्रेष्ठ आहे
अशी भूमी आहे का? आणि त्याचं उत्तर सगळ्या ऋषींनी एक मताने केलं की सरस कमी जिथं प्रकट आहे ते सर्वात श्रेष्ठ तीर्थ तिथं आहे. त्या सरस्वती तीरावर प्रत्यक्ष शिव विष्णूंची भक्ती करताय म्हणून ते क्षेत्रही पवित्र आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी तिथं असल्यामुळे ती भूमीच श्रेष्ठ लागली आहे. जगात तर सर्वात श्रेष्ठ असलेलं असं हे स्थान आहे पांडुरंग क्षेत्र. आणि आम्ही करंट आहे गेलो शोधायला श्रीगोंद्यातून दुसरीकडे त्यातून इकडे जाऊ तिकडे जाऊ इथली वारी घेऊन पंढरपूरला जाऊ. कुठं जागा माझ्या हागण नाही कारण इथे देवत पंढरपूर लागेल. इथे देवत पंढरपूर लागेल. आणि पंढरपूर मध्ये आहे काय? पंढरपूर मध्ये सुद्धा सरस्वतीच आहे का? इथूनच मी जगातलं तेवढं मोठं आश्चर्य इथं भेटलाय. या सरस्वती 18 किलोमीटर वाहणारी सरस्वती पेडगाव भीमा नदीला क्रॉस करते. क्रॉस करून कोणती नदी जात नसते का नाही. एका बरहाला दुसरा नावा मिळाला तर दुसरा नावा पुष्ट होतो आणि वाहला. याचं प्रत्यक्ष दर्शन तुम्ही प्रयाग घ्या. गंगा यमुना एकत्र येणार पुढे गंगा म्हणून वाहते. पण ही नदी भीमा म्हणून वाहत नाही. ती पलीकडे जाते आणि समांतर वाहून कोणी हा ह्याची मुक्त आहे. पण पाऊस घेऊन तिच्या दिसता हे पर्यंत पंढरपुरामध्ये सुद्धा सरस्वती कुठे आली आहे हे सांगितलं. ती नदी चंद्रभागेत वारवंट ही चंद्रभागा. या समांतर क्षेत्राचं महत्व असं विश्वात अद्वितीय अशा तुर्ग. आणि इथे प्रत्यक्ष पांडुरंग प्रथम प्रकटले. लक्ष्मीदेवींसाठी आले का? लक्ष्मीदेवींसाठी नाही. कारण लक्ष्मीदेवी त्यांच्यासाठी आलेले हो. आणि त्यांचा जय जयकार तर हे अविषत आलेलो प्रत्यक्ष दिवस धारतो. भीमेच्या उत्तर तीरावर भीमा नदी वाहते. त्या भीमेच्या उत्तर तीरावर श्रीगोंदा आहे. लक्षात घ्या उत्तर तीरावर ही सरस्वती नदी भीमेतून पुढे जाते. चंद्रभागा होते आणि वर भीमेला मिळते. भीमा कुठेला मिळते आणि कृष्णा थेट बल्लाच्या उपसागरावर म्हणजे कुठे जाते? कुर्मेकडे जा. इथंही या नदीचा आपल्याला प्रभाव दिसतो कसा? उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो असं वाटतं. पण तो त्या मार्गाने भीमेच्या मार्गाने हे पुन्हा पूर्वेकडे वळलेला. पूर्वेकडे वळल्या. अशी ही प्राची आहे. त्या प्राची सरस्वतीच्या तीरावर हे श्रीपूर वतलं. आणि या श्रीपूरला पांडुरंगाच्या नावानं पांडुरंग क्षेत्र असं म्हणत. या सगळ्याला आपले विनायक साक्षी येतो. कारण आपल्याला विश्वास तसा काय म्हणायचा? साक्षी लागते ना पुणेच ते आपल्याकडे साक्षी दाखवाय. ते कोण आहे? विनायक आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी कुणीतरी त्यांच्या मंदिराच्या पाठीवर शिलालेख मांडलेला आहे बघा. तो पांडुरंग क्षेत्र असं तिथे लिहिलेलं आहे.
आपल्या शिवच पांडुरंग या प्रबंधामध्ये सुद्धा आपण त्याचा फोटो टाकेल पांडुरंग मुखे. तर विष्णू भगवंतांच्या लक्ष्मी इथे आल्या, कृष्णाच्या रुक्मिणी इथं आल्या आणि इथे लक्ष्मीच्या ठिकाणी पांडुरंग कसं काय बाहेर झाले. आपण पंढरपूरला जातो आणि जग कोणता करतो, करा अरे बोल विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तो आई पार आई, ओ आई पार आई, ओ बार भाई, ओ बार भाई, ओ बार भाई, ओ बार भाई, ओ बार विठोबार हुमाई, विठोबार हुमाई. पांडू निवडला विष्णू भगवंत महाराज की जय. इथला संदर्भ धरून मी जय जय करते. इथे पांडुमुनी पांडुरंग लाडले ते अद्वैताचं प्रत्यक्ष वसुमत देणार मॉडेल आहे. मॉडेल आपल्याला, आपण बुद्धी रामायणवादी असल्यामुळे आपल्याला मॉडेलला साक्षरा इथे प्रत्यक्ष पांडुमुनींच्या रूपामध्ये पांडुमुनींना पतास्थानामधून गोपवेशातील श्रीकृष्ण पांडुरंग झाले आणि जी जी खंडरा भेटली या क्षेत्रामध्ये, त्यामुळे या क्षेत्रालाही पांडुरंग क्षेत्र असं म्हणायला सुरुवात आहे. मूळचं श्रीपूर पांडुरंग क्षेत्र, पण गोविंद हे जे त्यातलं रूप आहे हे ना पांडुरी विसरले ना इतका समाज. एका चर्मकाराच्या नावाने त्याचं नाव गोविंद होतं म्हणून आपण चर्मकार गोविंद म्हणायला लागलो. आणि त्या गोविंदाला आपण या श्रीकुंची श्री जोगी आणि श्रीगोंदा म्हणायला. श्री आहेत श्रीगोंदा, पण आपण कटाची पांडुरंग क्षेत्राचे आठवण. पांडुरंग क्षेत्र हे सगळं उजाडात आणलं, हे सगळं उजाडात आणलं आमच्या एकनाथ तालुक्यात श्रीपूर महात्म्या. आणि म्हणून श्रीपूर महात्म्या हा अतिशय मौल्यवान असा छान पोथी असलेला ग्रंथ आहे. हजार वेळा आपण शिलाताई जोशी आणि आमचे बाळासाहेब बडे सर यांना बंधन केलं पाहिजे, त्यांनी ते उजाडत आहे. नाहीतर कुणाला कळले कुणालाच कळले नसते. एकनाथराव घोषांनी ते लिहून ठेवलेलं होतं ते प्रत्यक्ष प्रकाशात आणण्याचं काम यांनी केलं. हा पहिला प्रयत्न. एवढं जगातलं अद्वितीय असलेलं क्षेत्र, जगातलं अद्वितीय क्षेत्र मला सांगितलं. जगात असा कुठेही चमत्कार नाही तो इथे चमत्कार आहे. नदी क्रॉस करून परत वाहते, दाखवा मला जगामध्ये कुठं आहे का. एक नदी दुसऱ्या नदीला क्रॉस करून पुन्हा पाहते आहे आणि दीप चंद्रभागा होते आहे. अशा प्रकारे एक नदी क्रॉस करून दुसरी पुन्हा क्रपटते, असं कुठे तरी जगामध्ये आहे का मला शोधून दा. हे अद्वितीय क्षेत्र, अद्वितीय क्षेत्र. ज्या श्रीची आपण पूजा करतो त्या श्री अंगावर हे भूवैकुंठ असं वेळ आहे. प्रत्यक्ष वैकुंठ भूमी इथे आलेली आहे. त्या वैकुंठ भूमीमध्ये सरस्वतीचा उगम आहे आणि या वैकुंठ भूमीमध्ये सरस्वती प्राशी झालेली आहे. केवढं मोठं महान क्षेत्र आहे.
आणि म्हणून प्राऊंट गाणी का होईना, जेव्हा सरस्वती व्हायला लागते एकदा स्नान करा, सरस्वतीमध्ये एकदा स्नान करा. या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणतात. त्याचं कारण हे आहे, आपण काय करतो जिथे खूप मंदिरं असतात, तीर्थ असतं, त्याच दक्षिण काशी म्हणायला. उन्हाळ्यात तुमच्यासारखं पैठणलाही दक्षिण काशी म्हण, कोल्हापूरलाही दक्षिण काशी म्हण. पण प्रत्यक्षात खरोखरी दक्षिण हू वैकुंठ कुठं निर्माण झालेलं असेल तर ते श्रीगोंद्यामध्ये झाले का. आणि त्या प्रत्यक्ष पुरावा आहे, संदर्भ आहे. आणि तो संदर्भ स्कंद पुराणामध्ये आहे. जेव्हा प्रत्यक्ष शंकराचार्य या ठिकाणी आले, या पांडुरंग क्षेत्रामध्ये दिपून गेले शंकराचार्यांनी ज्या ही 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करावी, त्याला प्रामाण्य द्यावं, ते शंकराचार्याने दिपून दिले त्यानंतर हे पाहिलं. आणि हेच खरं योग पीठ आहे असं जाहीर आज ते शंकर महायोगपीठ हे तटे धीमलत्या. पांडुरंगाष्टक दिलं, विठ्ठलाष्टक नाही लिहिलं. एक लक्षात घ्या, पांडुरंगाष्टक लिहिलं. अन्यथा विठ्ठल 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 ज्या नामाचा आपण गजल करतो पुंडलिका ताकी, त्या लिंगाचं वर्णन शंकराचार्यांनी केलं. असं देव टोललाय, पण नाव कोणतं घेतलं? पांडुरंग. कारण अद्वैत गाथा वस्तुपाठ देणारे पांडुशी गालव शिष्य यांनी स्वतःच पांडुरंग होऊन दाखव. आणि तेही कसं त्यांना हवं तसं. आपल्या पंडितांमध्ये असं सांगितलं जाते की तुम्ही कोणत्याही नावाने पदवी करो, हाक मारा, पण त्या नावाने होते. कोणत्याही नावाने तुम्ही खंडोबा म्हणा, बेरोबा म्हणा, दगडोबा म्हणा, काही नाव दे, पण निश्चित भक्ती करा, एकाग्र चित्तानं भक्ती करा, समर्पण भावाने भक्ती करा. तो तुम्हाला तुमच्या हव्या असलेल्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष दर्शन दिल्याशिवाय लागते. हा भक्तीचा महिमा आहे. राणेला गोम देशातला श्रीकृष्णाचं दर्शन नित्य हवा जायचं, म्हणून वृंदावनामध्ये रास पीडा होत असे आणि तिथे राधा कृष्णांचं अद्वैत हो. कारण ती रासच गोडी भक्तीची परमावधी असे. भक्तीमध्ये 4 पायरे, आपण जी भक्ती बसतो की नाही त्याच्यामध्ये एकापेक्षा एक वरचं अशा 4 आहेत. त्या 4 पायऱ्या करून गेल्यानंतर भक्ती मार्गाने सुद्धा आपल्याला अद्वैत स्थिती प्राप्त करता येईल. त्या 4 पायऱ्या कोणत्या? श्लोकता, निदान त्याच्या गावांकडे जायचं, निदान त्या क्षेत्रात तर या, त्या पांडुरंगाच्या देवळापाशी तर या. म्हणजे तुम्ही कुठे आला ना, त्या पांडुरंगाच्या देवळापाशी कर, कुठं आला त्या लक्ष्मीच्या देवळापाशी कर. ही श्लोकता, त्याची त्याचा वर्ण. समीपता, बघून ती काय मूर्ती आहे, अरे वा छान मूर्ती आहे. अष्टवर्षीय गोकुळ वेशातील मुग्ध करून टाकणारी मूर्ती आहे, मुग्ध करून टाकणारी. तुम्ही त्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे अनिमिष नेत्रानं बघा. प्रयोग कोणता? तुम्हाला प्रत्यक्ष अष्टवर्षीय गोकुळ देशातले श्रीकृष्ण गोवर्धन चढायला घेऊन जाताना दिसतात तसे दिसते. काही हट्ट होकर पांडुरंग निंदा. मी त्याचा सवमी रो, मी त्याचा मित्र आहे, मी त्याचा पांड्या आहे.
जसं पेंड्या असायचं तसं पांड्या आहे. मला तो माझा सखा हवाय, तो आवडायचा. किती ज्यावेळी श्रीकृष्णांना घेऊन जायला लागे मथुरे जवळच्या गोकुळा म्हणून हे द्वारकेला घेऊन जायला रे. आता मोठा झालाय, आता तू द्वारकेला आलं पाहिजे, द्वारकेचा कारभार केला पाहिजे. म्हणून जेव्हा घेऊन जायला आले तेव्हा अवघड गोकुळच आमचं लहान पाऊल. तिथं असलेल्या सगळ्या गोपी ज्यांचा प्राण म्हणजे श्रीकृष्ण भगवंत सखा हो गोपाळ मुला. राहा आणि श्रीकृष्ण वेगळे नाहीत असं अद्वैत भक्तीची पेट तिथं पुलमेंगी होती. त्याचे सगळे सवंगडी कृष्ण प्रेमाने वेळ झालेले. मी भागवतामध्ये वाचायला लागत तो तुम्हाला असं दिसेल की तिथे असलेले गोप आणि गोपी हे मुळी महाविष्णूंच्या रोमकुपामधून राधेच्या रोमकुपामधून निर्माण झालेलो. केवळ बासवान ती राधेचीच रूप होती सगळी गोटी आणि बोब म्हणजे ती श्रीकृष्णाचीच रूप होती. हा एक विनोभनीय की क्रीडा विलास त्या गोकुळामध्ये चाललेला होता. तिथून व्यवहारात श्रीकृष्ण द्वारकेचा राणा म्हणून ती दोन जागा लागले. हे सर्वे त्याच्यासाठी प्राण त्याग करायला निघा. अंतर्धान पावले. वास्तविक आभासच नव्हते. श्रीकृष्ण तिकडून निघून गेला तर न तिथे गोपी कशा, तिथे त्याची सवंगडी कशा, राधा कशी तिथे राहा. ह्याच्यासाठी आपलं सगळं सार असलं बस पार गेलेले हे सगळे भक्तगण कृष्ण रूप झालेले. त्यातले एक पांडू त्यातला हा पांड्या श्रीकृष्णाचा भक्त. त्याला हा कोटी मला श्रीसुप्ताची ओढण्याला मला नाही इथं सोय. मी नाही जाणार, मी श्रीकृष्णा बरोबर जाणार, मी श्रीकृष्ण म्हणूनच जाणार. भगवंत कसा असतो? भगवंत भासांना घास तुमच्या फली देत असतो सगळं. भगवंत कुणाला उपाशी ठेवत नाही. कितीही संकटामध्ये असलेल्या कुणालाही भगवंत कधी उपाशी ठेवत नाही. तो घास येतो म्हणून मन कठीण तो ते इथून कारा येतोच. कोण आणतोय? तो भगवंत आणतो. नाही ढिगा मागायची गरज. तो भगवंत बनवच येतो. तुम्ही चोच बाथरूम उघडली पाहिजे, चोच उघडली पाहिजे. आणि हा आजचा प्रयत्न त्या पांड्याने हट्ट झाला. कृष्णा नको येतो, मी नको जाऊ, मला तुम्ही जाऊ नको, मी नाही राहणार तुझ्याशिवाय, नाही तर मला घेऊन जा. असा हट्ट झाल्यानंतर कृष्ण भगवंत म्हणाले नाही जात नाही करताय. व्यवहारामध्ये मला माझ्या सवंगड्याला असं नाही घेऊन जाता येणार, पण मी तुमच्यामध्येच आहे हे कधी दिसू ना. असा भक्तांच्या अंतरामध्ये भगवंत वास करणं. भगवंताचं मगाशी मी सांगितलं मुक्काम कोट्ट वैकुंठ आहे, ते खरं आहे का? नाही, दादांत बोल आहे. मग भगवंताचं खरं न कोणतं? भक्ताचं हृदय, भक्ताचं मन हे त्याचं दर. कुठे असतो भगवंत? भक्ताच्या हृदया, भक्ताच्या मनाच्या ठिकाणी. ते मन नाबूक केलं पाहिजे त्याच्यासाठी. आपलं मन तिकडे तिथं, आपलं मन तिथं नसतं, ते सोडून बाकी सगळीकडे असत. आणि त्याच्यातून आपण त्या मनाला आवड घालून त्या मनामध्ये दडलेल्या त्या पांडुरंगाचा आठव केला आठ भावाने राधा रुक्मिणींसारखा, आमच्या या पांडुमुलींसारखा की भगवंत इथेच
त्याची साक्ष आहे, त्याची साक्ष. काय फरक आहे हो. श्रीगोंद्यातले पांडुरंग आहे, दिंडी रोवणारे पांडुरंग. दिंडी रोवणं म्हणजे पंढरपूर, पंढरीगे. त्या पंढरीगे बद्दल जे विठ्ठल आहे ते आणि इथले पांडुरंग यात फरक काय नेमका. तिथे पांडुरंग द्वैतावस्थेत आहे, पुंडरी अजून सेवा करतोय. भक्त आणि भज्य, भक्त आणि देव द्वैत आहे. इथे मात्र भक्त आणि देव अद्वैत आहे. तेवढा फरक. आणि कशासाठी सगळा हा ज्ञान योग, कर्मयोग, भक्ती योग, हे सगळे योग कशासाठी आहेत. अद्वैत सिद्धीसाठी, अद्वैत सिद्धीसाठी, त्या समरसतेसाठी. सुख पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल तर समरस व्हावं लागतं. तो गुण आपण त्या पांडुरंग विठ्ठलाच्या ठिकाणी जातो आणि विठ्ठलाच्या पार डोकं तू सांगतो, माल सम दुःख हरण. दुःख हरण कोण करू शकतो. त्या विटेवरचा विठ्ठल जेव्हा पांडुरंग होतो तेव्हा जो दुःख हरण, तेव्हा दुःख हरण. विठ्ठल आणि पांडुरंग याच्यामध्ये हा फरक आहे. आणि म्हणून अभ्यासकाचा सुद्धा संभ्रम निर्माण झाला. अभ्यासकांच्या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला. काय संभ्रम निर्माण झाला की हा ना भागवत संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदाय आहे. हा वारकरी संप्रदाय द्वैती आहे का अद्वैती आहे. हा दगड रुपाची पूजा करतो. ज्ञानोबा आहे का सांगावं. सगुण देगुण एक गोविंद आहे. हा गोविंद इच्छा आलेला आहे. हा गोविंद कुठे आहे. गोविंद आहे व्यंकटेश. पहिला अवतार, कलियुगातला पहिला अवतार ते विष्णूंचा व्यंकटेश. ते व्यंकटेश इथे. आणि म्हणून तारक मंत्र राहिला बरोबर. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. गोविंद तो, पण मला कोणता गोविंद पाहिजे. गोपाल गोविंद पाहिजे. कृष्ण भगवंताचं रूप काय आहे. तिथं गोविंद आहे, तो पण काय चालणार आहे. गोविंद, गोविंद कन्नड शब्द आहे. अगस्त्यांनी हार पाहून सांगितलं, अरे ही गाय घेऊन जा गोविंद. असं अगस्त्यांनी सांगितलं. विष्णू म्हणतात अगस्त्याच्या क्षेत्रामध्ये जातोय गोविंद. आणि मग तोच गायी घेऊन तिकडे गेला, तो झाला गोविंद. आणि मग आमचे सगळे लोक म्हणायला गोविंदा गोविंदा गोविंदा. हा जो गोविंद जेव्हा पांडुनी इथं ध्यास घेऊन बसले गालोमुनींच्या आज्ञेप्रमाणे, तुला आत्मनी सिद्धी पाहिजे ना, जा. तसा प्रयोग करतात राधा गोगीबाई. त्यांच्या अनुज्ञेने ते पुढे जाऊन तशाच प्रकारची भक्ती साधना कर हे त्याला सांगितलं. आणि मग तो भीमेच्या तीरावर आला. तिथून त्याच्या उत्तर दिशेला चालायला लागला. सर्व वर्णन त्या तिथून महात्म्या नद्या. आणि इथे येऊन राधा लक्ष्मीनं वंदन केलं. पांडुमुनींनी, जे पांडुमुनी आज पांडुरंग होऊन बसले, वंदन केलं. विचारलं, मलाही आपल्यासारखी अद्वैत सिद्धी हवी आहे. गालोमिनीच्या आज्ञेला मी इशा कर. इथे मी साधना करायला कसो का. लक्ष्मी चौक आहे. आणि क्षणा भाजवर आहे. कालोमिनींचा अजून केवढा मोठा
गालवणींनी गोकुळात जाऊन श्रीकृष्णाला उपदेश केलेला हो का? हा गालवणीचा अधिकार त्यांनी सांगितलं म्हणा. म्हटल्यानंतर प्रत्यक्ष दक्षिणेला सुद्धा नाही म्हणण्याची वयावळी भगवंताला भक्ताची मर्यादा. भगवंत बाकी कुणाला हाकत नाही, भगवंत कुणावरही चाकून नाही, पण भक्ताही हाकली की साष्टांग दडलो. कारण भक्त म्हणजे कृतपुण्य. जो आर्त भक्त असतो, जो सायुज्य मुक्ती हवी असते ज्याला, तो भक्तच चांगला असतो, तो भक्तच परमेश्वर असतो. त्यामुळे त्याच्यामुळे त्याची माग काही चालत नाही. भक्त मायकाची सर्वच मुळे ज्योती मिळेल. आणि इथे पांडुमुनींची समाधी लागली. ती समाधी कुठं गेली? सलोक का गेली, समीप का गेली, स्वरूपना आली. त्या स्वरूपतेच्या कोणीकडे सायुज्यता प्राप्त करीत. आता ते आणि प्रत्यक्ष विष्णू भगवान श्रीकृष्ण दोन राहिलेच नाही. आईच समाधी लागली. भक्तीच्या या पाया भक्तीची साधना ही सोपी वाटते. कधी कधी मुगे भक्ती प्राधान्य नारदांनी सांगून दिले. आणि म्हणून नवविधा भक्ती आपण करू. ते सगळे उत्सव त्यासाठी करतो, तो त्याचाच भाग आहे. नवविधा भक्तीचा भाग आहे. सप्ताह करतो, कीर्तन करतो, भजन करतो, पूजन करतो, अर्चना करतो, अनेक विविध प्रकारे भक्ती आपण करतो. ही अनेक विधा करावयाची भक्ती ही सलोकता आणि समीपतेपर्यंत आपल्याला घेऊन जाते. पण मनामध्ये जर आपल्या इच्छा असते, मनामध्ये जर परमेश्वराचं थेट अंतर्नाल योग मार्गामध्ये जसं नाटक तसं लागणार असेल तर आपण सर्वपतेपर्यंत जातो. त्याच्या सारखेच आपण तसं वाटायला. आणि सायुज्य मुक्तीमध्ये आपण प्रत्यक्ष तोच आहोत असं वागायला. इथे अगदी सिद्धता असते. ही सायुज्य अवस्था, इथे तुर्यावस्था निर्माण झाली. ही तुर्यावस्था निर्माण व्हावी लागते भक्ती साधनेमध्ये. हे निर्माण पांडुमुनींच्या मनामध्ये ती तुर्यावस्था निर्माण झाली. आणि समाधीला ब्रह्मानंदे वाढली काली गोन देहा ते सांभाळी अशा अवस्थेला एकदा का समाधी लागली की देव भाव नाहीसा होते, वाणी नाही होते, ना शब्द राहत, ना शरीराची भावना राहत. केवळ आत्मरूपच प्रकट, त्याचीच फक्त जाणी व्हायला. आता जो आपल्या ठिकाणी असलेला जीवात्मा आहे ना, तो परमात्मा झालाय अशी भावना आपल्या मनामध्ये प्रकटते, अशी जाणीव प्रकटते. ही समाधी अवस्था, ते देहाच्या ठिकाणी जाणवणारी ही अवस्था, अलौकिक स्वरूपाची अवस्था. त्या अवस्थेला इथे या क्षेत्रामध्ये लक्ष्मीदेवीच्या समक्ष पांडुमुनींची अवस्था झाली. आणि ती पाहिल्यानंतर गोविंद पितूर निघा. म्हणून म्हणा जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. 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 तारे 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 मात्वम.
तारे 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 मात्वम Tare 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 matwam. तारे 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 मात्वम Tare 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 matwam. तव युग तव तव पद युगलम नमाम्यहं Tare dalam. तव पद युगलम नमाम्यहं Papadai baling namamyaham. तव पद युगलम नमाम्यहं Papadai baling nam. ते गोविंदम ते गोविंदम ते गोविंदम गोपारं Evo indam, evo indam, evo indam, pepan. जय गोविंदम ते गोविंदम ते गोविंदम गोपालं Evo in, evo in, evo indam, pepan. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपारं Evo indam, evo indam, evo indam. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालं Evo in. पांडुनी वैभव महाविष्णू महाराज की जय. पांडुमुनींची समाधी आहे आणि पांडुमुनींची समाधी लागल्यानंतर तेच विष्णू भगवंत झाले. अशी स्थिती निर्माण झाल्यावर त्या गिरीवर व्यंकटेश राहले का. गिरीवरचे व्यंकटेश थेट इथं आले आणि इथे आले तर भेटणार पहिल्यांदा गृहमंत्र्यांना भेटले. इथं त्यांच्या गृहमंत्री होत्या ना, लक्ष्मी देवीला आणले. देवी हो पांडव समाधिस्थ झालाय, मी आलो तरी जाऊ सापूची येत नाहीये, तुम्ही जाल का ना. हळू यांना त्यांचा संसार करायचा आहे. त्यांनी त्यांना सांगणे त्यांची समाधी विसर्जित करू आणि सांगितलं अरे प्रत्यक्ष विठ्ठू भगवंत या ठिकाणी आले, प्रत्यक्ष गोविंद या ठिकाणी आलेले आहेत. कुठे आहेत गोविंद, कुठे आहेत करून, कुठे आहेत करून म्हणाला निघ. किचन ते विष्णू बनवून होते चतुर्भुज विष्णू भगवान बीज आहे. जे रूप आपल्याला भद्रीनाथ बाबा हे भेट त्या रूपामध्ये विष्णू भगवंत प्रगटलेले होते. गेले ना हे माझे श्रीकृष्ण नाही, मला श्रीकृष्ण पाहिजे, मला गोविंद पाहिजे, मला गोपाल पाहिजे. आणि ते जर माझ्या ठिकाणी अवतरले माझं हे बोलणे कशी अवस्था असते. अध्वनिक झाल्यानंतर दुसरी छबीच दिसत नाही, दुसरा आकार दिसत नाही. स्वतःच निर्गुण अवस्था झाल्यानंतर सगुण रूप वेगळं कसं दिसायला आहे. ही अवस्था पांडुरंगांची झाली. तेव्हा विष्णू भगवंत असले हे म्हणते शांत ताकागनी अष्टवर्षीय मोप विषांचं रूप धारण केलं. आकाश वर्षाचा कोवळा बोबड्या बोबड्या गालाता सुहास केवलनाता कमल दयत आखलेला खोलक अशा प्रकारचा कान्हा प्रकट झाला. गोविंदा कटक झाला, गोपाल कटक झाला. भंडू निघाले हा तर मांडलातच होता, पुढे नका कटक झाला. समाधी विसर्जित झाली तुला. समाधी विसर्जित झाल्यावर द्वैत भक्त आणि भज्य समोर दिसायला. नाडमुनी आली नारायण नारायण. अरे पांडू प्रत्यक्ष तुझा भगवंत तुझ्या समोर उभा आहे. प्रसन्न झालाय माय काय काही माय खाय मीच भगवंत झालो. विठ्ठलापाशी गेलो आणि विठ्ठल होऊन ठेवलो, तसा पांडुरंगापाशी गेलो आणि पांडुरंग होऊन ठेवलो. आता प्रत्यक्ष गोविंदच मी झालेलो आहे, गोपालच मी झालेलो आहे. आता आणखी काय माग. मुळात त्याला काही नको नव्हतो. पांडुरंगी बाहेर त्याच्याला पडले. गारव मुनीची आज्ञा घेऊन तर निघालेच त्याच्यासाठी होणे. प्रत्यक्ष पांडुरंगाचा ठाईच अनुभव घेण्यासाठीच ते निघाले.
अद्वैत सिद्धीखाली ते निघाले होते. सायुज्य मुक्तीसाठी ते निघाले होते. आणि ती सायुज्य मुक्ती प्रत्यक्ष अनुभवाला यायला आल्यानंतर देवाला काय आवश्यक आहे, काय मागा घर दारा हे मागा काय मागा. आपण भगवंता काय दिवस मग माझं पगार होऊ दे, माझं पोर होऊ दे, माझ्या जो बेचा खाकन होऊ दे, हे आपलं झालो. आपण सलोकला आणि समीपता असे भक्त आहो. आणि यामुळे आपण काय करतो, त्या पांडुरंगाशी त्या परमेश्वराशी आपण सौदेबाजी करू. माझं एवढं होऊ दे, मी तुला एवढं करू. प्रभूच तर नाही पण बोलून तर मस्त होते का. आणि मस्त अंगावर मी तर केलं तरी माझं आलं काय दे रकोळे. आम्ही असे भक्त आहोत. आणि त्यामुळे होतं काय, त्यामुळे आम्हाला इथे आमच्या समक्ष आमच्या दारा कवे घरा आमच्या मनात आमच्या भूमी असलेला पांडुरंग आम्हाला दिसत नाही, असलेला दिसत नाही. श्रीगुरु महाराष्ट्रामध्ये एकनाथराव जोशींनी लिहित आहे, पांडुरंगाचं सेवा करणारे अहरी सेवा करणारे त्यांनी हे लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलंय, पांडुरंग इथून निघून गेले, इले नियमित येणारे ऋषीमुनी इकडून निघून गेले. एवढंच त्याने तर शिवही कैलास आला निघून गेलो. गारे आमचं पाप मार्ग कोण जमत गया. कुणी घालवलं नाही त्या पांडुरंगानं. त्या पांडुरंगानं कोण खेचून आणण्याची ताकद कुणाच आहे, आपल्यातच आहे. हो मुख्यमंत्री आणले, त्याचा मुख्यमंत्रीचं चित्र आणले, पंतप्रधानांचं चित्र आणले. आम्ही जे इथे राहतो, इथं व्यवहार करतो, या क्षेत्रात आम्ही म्हणून सांगतो. आमचा पंथ आम्ही मुक्ताम शेड्यूलला सांगतो. तिथं हा प्रत्येकाची जबाबदारी आहे की तो पांडुरंग इथे खेचून आहे. माझं काम आपल्यापैकी प्रत्येकाला पांडुमुनी व्हावं लागेल. ते पांडुमुनी झाल्यावर आहे प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन पुन्हा एकदा घडणार. आम्ही सरस्वतीचं ते दमडलं. आम्ही इथं असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाचं प्रत्यक्ष शिवतत्व इथून घालून दिलं. आठवून पहा, गेल्या 2-3 हजार वर्षांपैकी आठवून पहा श्रीगोंद्यात. मी काल सांगतो त्याचा नीट आठवण करा, अभ्यास करा. तुमच्या मताची जेवढ्या चळवळी केल्या, जेवढ्या मोहिमा केल्या, त्या सगळ्या व्यर्थ गेलो. एका तरीच मला यश झालं नाही. जे यश वाटतं ते सुद्धा मला घालत नाही. श्रीगोंद्यांच्या आजूबाजूला पाहिलं तर बंद दिसायला बघा पाणी पडके वाय ಅದನ್ನು ಕೊಟ್ಟು वराहोड आणि मार्ग आली सगळीकडे. ते काय ते कुणी केलं, आम्ही केलं. याला डबातला अपराम. दैवे नामला चिंतावळी, दैवाला नामला चिंतावळी सावना आम्ही दगड म्हणून दिलगवून दिला. हे एकनाथ दोषांनी लिहून ठेवला. ते आणता येत की नाही, हो देवासंत जात असतो बा. देव मगाशी सांगितल्याप्रमाणे भक्ताच्या हृदयात असतो. त्याची साधना इथं झालेली आहे. इथं प्रत्यक्ष राधा लक्ष्मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तिष्ठत उभ्या आले. इथं प्रत्यक्ष 12 ज्योतिर्लिंग तुम्हाला सतत स्वतः साधना करून तुम्हाला साधनेला प्रवृत्त करता येईल. त्याच्याकडे आपलं लक्ष ते लक्ष आपलं तिथं वेधलं गेलं पाहिजे. लक्ष्मीचं मूळ स्थान काय अवस्था आहे, त्याच्यावर गौर उभवलं, काय उभवलं. आम्ही जी जावं आंदोलन करतो असं नाही. आंदोलन करता येत याचा वगैरे करता मी करणार नाही का, मी तुला वाटत नाही. आता
घास घेत असताना सुद्धा ज्या भूमीचे आम्ही पुत्र आहोत ती भूमी शुद्ध असली पाहिजे, ते क्षेत्र झालं पाहिजे. अहो हे पांडुरंग क्षेत्र आहे आणि 3 ठिकाणी पांडुरंग गोदा का या पांडुरंग क्षेत्राचं पावित्र्य आम्ही पुन्हा निर्माण केलं पाहिजे. ही आमची जबाबदारी, ही अन्य कुणाची जबाबदारी. मी दुसऱ्याकडे बोलतो आपण 4 मोठं माझ्याकडे आहेत ना, तो ऐकत नाही. हो ऐकत नाही, तू ऐकतेस का? ही 4 मोठा आम्हाला नकारात्मक विचार करायला शिकवते. तो नकारात्मक विचार टाकून दिला पाहिजे, ही आपली पहिली भूमिका असली पाहिजे. आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतो ते क्षेत्र पुन्हा एकदा सूर्य तेजस्वी, इथं सूर्य मंदिर होतं, त्या सूर्य तेजाला झळके की नाही, झळकेल. ही जो दक्षिण काशी आहे प्रत्यक्ष आहे. या क्षेत्रामध्ये मुहूर्त पाहावा लागत नाही. देऊन ठेवा, कोणत्याही कोटीला मुहूर्त पाहण्याची गरज नाही. कोणत्याही ओटीला अगदी कडकडीत औषधीची रात्र असली तरी मुहूर्त पाहायला हरकत नाही, काही गरज नाही मुहूर्त पाह. कारण हे क्षेत्र सूर्य ओळखून पावित्र्याला कुठे कालो कापू काऊ, देवाला कुठे डाग राखू का. तो प्रत्यक्ष देव इथं नांदतोय, गेलेला नाहीये. तुमच्या माझ्या मनामध्ये तो दटणे ना बाहेर काढला पाहिजे, तेवढी फक्त आवश्यक. निश्चयाचे बळ तुका म्हणे काही की पडत, या निश्चय आपण या, तो निश्चय करावा म्हणून मी या ठिकाणी या. तो निश्चय आपण करण्याची करावा. आपण लहान माणसं आहोत, आपण लहान माणसं, पण ही लहान माणसात क्रांती करू शकतात. आणि आपल्या दुसरी क्रांती करायची नाही, आपल्या त्या गाची ओर करून घ्यायचं नाही. म्हणून आपल्याला आपलंच मन प्रसन्न करायचं, आपलंच मन प्रसन्न करायचं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. कशा मुंड कोवा ज्ञानोबा तुकोबांचा जेव करता म्हणून सगळीकडे येतो, कीर्तन करतो, भजन करतो. ते किती साधं सांगितलं, मन करारे प्रसन्न. तुमच्या ठाईच तुमची आई आहे, तुमच्या ठाईच तुमचा भगवंत आहे, तुमच्या ठाईच तुमची ज्ञानसरित आहे. मन करारे प्रसन्न. हा सगळ्यामध्ये ते अत्यंत तेजस्वी पुन्हा एकदा जगामधलं अद्वितीय अशा प्रकारचं एक नगर वैकुंठ या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय आहे. आणि त्याची सुरुवात लक्ष्मी पांडुरंगाच्या क्षेत्रापासून केली पाहिजे, क्षेत्रापासून. याच्यासाठी जीवाचं रान करून ते बाळासाहेब बळीराजाकडे आलो. काय त्या म्हणतात, नोकरी होती, सगळं ताकद चाललेलं आहे, पैशाची तसाच नाही, स्वतःच कुटुंब व्यवस्थित भागताय नाही. सर ते असं केलेलं आहे, मला सापडले, ते पाकिस्तान करायचंय, त्याला एकदा प्रस्ताव दिली, सर याचं काहीतरी करा. ते वाचल्यानंतर मी एकदम जागृत राहू. एवढं मोठं क्षेत्र या ठिकाणी आहे आणि प्रत्यक्ष एकनाथराव जोशी ज्यांनी समर्पित बुद्धीनं त्या पांडुरंगाची सेवा केली, तो माणूस प्रमाणांसह लिहितोय, काल्पनिक नाही, प्रमाणांसह. संशोधन हे नाम लिख्यते किंचित असं प्रमाणांसह, त्या प्रमाणांसह लिहितोय. त्याचा शोध एक आहे. म्हणून आपण शोध पांडुरंगाचा हा प्रकल्प लेखा आपले डॉक्टर दोबी, डॉक्टर बाळासाहेब बळे, शिलाताई लोखंडेकर यांचे मी फार मोठे उपकार मानतो. ते माझ्यापर्यंत आले, मला प्रवृत्त केलं ते करातून. आणि ते जमजदाराकडे ते स्वतः त्याच्याकडे समाविष्ट झाले. नुसते समाविष्ट झाले नाही, त्याच्याबरोबर कोण प्रकाश होता तो नेमका इथला सापडला आपल्या पेळगावचा. त्यांनी त्या सरस्वतीमध्ये अक्षरशः डुबक्यावरून अंघोळी केलेल्या असा होता तो. म्हणा मी पण लिहिणार याच्या असा सोय पाटलांचा प्रबंध सिद्धला. हा सिद्ध झालेला प्रबंध आपण कधी वाचायची कसरी जाई पाहता वाटा
मग तुम्हाला कळेल तिचे त्या प्रबंधामध्ये श्रीगोंद्यातल्या यज्ञ यावत देवाची नोंद काही हो 108 देवळांची नोंद आहे त्याच्यामध्ये एवढं मोठं सरस नदीचं महात्म्य त्याच्यामध्ये येत आहे की सरस नदीनं संशोधन कुणी केलं. राष्ट्रीय ध्वज संघायला भारतापासून सरस्वतीवर मोठं गौटून झालं. एवढे मोठाने 2 खंड आहे सरस्वती नदीच्या संदर्भात. त्याच्या पलीकडे असलेली ही सरस्वती आपण जुनी कालखानी याने ह्याचं नोंद राहिले की ज्या महाबळेश्वर गोयची नोंद राहिले या अनेक ठिकाणी घरगुती महाराष्ट्रात सुद्धा प्रकरण आहे ती भ्या. आणि त्यातली प्रमुख जी प्राची सरस्वती झाली ती सरस्वती नदी या ठिकाणी आहे. आज ते लेंड ओहळत असे त्या सरस्वतीची अवस्था लेंड ओहळासारखी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिजे चटुकडच असतंय ही कसली ज्ञान सरिता त्याचं कॉलेजचे कोण राहणार कोण सांभाळणार. सामान्य मनुष्य भक्त त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे गावाविषयीची श्रद्धा आहे देवाविषयीची श्रद्धा आहे आई वडिलांविषयीची श्रद्धा आहे. ती माणसं हे काम करू शकतात. त्या माणसाने ससावलं पाहिजे. एकनाथ टोसांनी आपल्यावर अनंत उपकार करून ठेवले की या क्षेत्राचा महात्म्य त्यांनी तिरपुडबा त्याच्यानंतरचे अनंत उपकार बुवा शिलाताई जोशी आणि बाळासाहेब बळे यांनी केले. त्याच्यानंतर आमचे दाखले त्यांनी तो प्रबंध सिद्ध केला प्रसिद्ध केला. आणि आता आणखीन एक प्रयत्न केलेला आहे की ही जी कथा तुम्हाला सांगितली ही कथा नाटकाच्या रूपाने आपण रंगमंचावर आणतो आणि कोजागिरी जलविषय आणतो माऊली सभागृहामध्ये नगर जे प्रत्यक्ष जे तर आपल्याला अनुभवायला मिळणार काही कळत नाहीये. आपण फक्त येऊन प्रयोग पाहायचा. 2 आणखी चर्चित नाट्या इथे असलेल्या ट्रकची नाव आणि विनंती आहे या निमित्ताने जागरूक व्हा सगळ्यांना जागरूक करा. याचा उद्धार करण्यासाठी त्या निमित्ताने देगडी मूल्य स्वरूपामध्ये तुम्हीच तुमचं धन गोळा करा आणि प्रसाद म्हणून त्या धनाचा उपयोग बेसिक पायाभूत निधी म्हणून या ठिकाणीच का तुम्हाला 1 पैसा नाट्यासाठी खर्च करायचा नाही आणि तुमचे असं जर आरक्षित करून घेऊ या दोघांचाच मी चौकळालाय. ज्ञानेश्वर महात्मू आणि सोमर ज्योती महात्मू यांच्यावर तुमची जबाबदारी का नसते तिथे रिसीव करायला असते कारण ते अंतर्ज्ञानी थोडी अभ्यास वर्गामध्ये आहे साधं त्यांच्यावर जबाबदारी काही नाही. तुम्हाला रिव्ह्यू करायचं तुम्हाला त्या खुर्च्यांमध्ये आणून बसवायचं आणि नाटक पहा म्हणायचं. त्याच्यानंतर प्रसाद भोजन घेऊन इथे आणि हे सगळं करायचं असेल तर मला असं वाटतं की आपण खुडगाठ बांधली पाहिजे. बीज आणा आपल्या बरोबर 5 माणसांना आपण ते नाटक बघायला नेला त्यामुळे काय मिळू त्यामुळे आपला हा सगळा इतिहास आपल्या चक्षुमयी सत्यम पाहायला नाही आणि मग आपलं लक्ष जाईल आपल्याच घरात. आज कसं झालंय स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा नाही अशी आपली अवस्था झाली आहे. आणि म्हणून हा तारक मंत्राचा जेव करत आपल्याला देवाला जावे. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपाला जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम. तारे 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 मातवम
रे तारे तारे मानू तारे 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 मातवंत रे तारे तारे मातम तारे 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 मातवंत रे तारे तारे मातम तव पद युगुलम नमाम्यहं गुलम अन्यम तव पद युगुलम नमाम्यहं रे गुलम अन्यम तव पद युगुलम नमाम्यहं रे गुलम अन्यम जय गोविंद जय गोविंद जय गोविंद गोपालम गोविंदा हे गोविंदा हे गोविंदा गोपाला जय गोविंद जय गोविंद जय गोविंद गोपालम हे गोविंदा हे गोविंदा हे गोविंदा गोपालम हा प्रत्यक्ष पांडुरंगांनी संबंध प्रवासामध्ये घालवणुकीच्या आज्ञेप्रमाणे उच्चारलेला मंत्र आहे. तो मंत्र स्कंद पुराणातून थेट आपल्यापर्यंत एकनाथराव जोशींनी आणून दिलेला. त्या मंत्राचा जप आपण केलास तर पांडुरंगांचा अनुभव आपल्याला सुद्धा चतुर्वै सध्यम या केवळा अनुभवता येऊ. म्हणून हा मंत्र आज मुद्दागुण आपल्या सर्वांनी म्हणून घे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आषाढी एकादशीच्या पवित्र लुकी देवशयनी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचा जो प्रथम प्राकट्य ज्या ठिकाणी झालेला आहे अशा पांडुरंग क्षेत्रामध्ये सरस्वतीच्या तीरावर आपण सर्वांनी पांडमुनींच्या अद्वैत सिद्धीचं चिंतन के आपण सर्वांना या अद्वैत सिद्धीपर्यंत जाता यावं. आपल्या सगळ्यांचे प्रपंच आणि परमार्थ सिद्ध व्हावे अशा प्रकारची प्रार्थना साक्षात पांडुरंगाच्या चरणी करतो आणि धार्मिक सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करो. जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम हे गोविंदम हे गोविंदम हे गोविंदम गोपालम जय गोविंदम जय गोविंदम जय गोविंदम गोपालम हे गोविंदम हे गोविंदम हे गोविंदम गोपालम तारे 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 मात्वम हरे 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 तारे 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 मात्वम हरे 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 तो सर्वपद युगुलम नमाम्यहं हरे गुलाम आंब्या तो पद युगुलक अमाम्यः अपदय गुलाम आंब्या तो पद युगुलक अमाम्यः अपदय गुलाम ते गोविंदम ते गोविंदम ते गोविंदम गोपालम हे गोविंदम हे गोविंदम हे गोविंदम ते गोविंदम ते गोविंदम ते गोविंदम गोपालम हे गोविंदम हे गोविंदम हे गोविंदम गोपालम पांडुरंगा विश्ववा विजय पंढरीवार यारीखर श्री न्यालय अकबारा पंढरीनाथ भगवा की जय. माऊली व्याकिनी गोरा महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. पांडुरंगा हे गोविंद पांडुरंग. आजच्या या दिव्य प्रवासातून आपण श्रीपूर महात्म्याच्या माध्यमातून श्रीगोंद्याच्या पावन भूमीचा इतिहास, पांडुरंग या नाममहिमेचे रहस्य अनुभवले. या प्रवासात भक्ती, संशोधन आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम आपण अनुभवला. श्रीपूर क्षेत्राची दिव्यता आपल्या मनात कायम स्मरणात राहील. डॉक्टर अनिल सहस्रबुद्धेंचं मनःपूर्वक आभार. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनातून श्रीपूर क्षेत्राचे आध्यात्मिक वैभव आपल्यासमोर जिवंत झाले. आपल्या श्रद्धेने, भक्तिभावाने आणि सामूहिक प्रयत्नांनी श्रीगोंद्याचं गतवैभव पुन्हा उजळविण्याचा मार्ग त्यांनी आपल्यासमोर मांडला. ही दिव्य परंपरा अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचो. श्री लक्ष्मी पांडुरंगांचा महिमा घराघरात निनादो आणि प्रत्येकाच्या जीवनात श्रद्धा, शांती व भक्तीचा प्रकाश फुलो. हा कार्यक्रम आवडला असेल तर आपल्या कुटुंबियांपर्यंत, मित्रपरिवारापर्यंत आणि इतर भाविकांपर्यंत अवश्य पोचवा. आगामी अभ्यासपूर्ण कार्यक्रमांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण आणि विषयासह. पांडुरंग हरी, वासुदेव हरी.
जय जय रामकृष्ण हरी. पांडुवरदा श्री गोविंद पांडुरंग.